अतिवृष्टीमुळे काही नुकसान झालंय, किती नुकसान झालंय, किती क्षेत्र बाधित आहे आणि त्याचा काही अहवाल प्राप्त झालाय का आणि किती निधीची आवश्यकता आहे? जालना जिल्ह्यामध्ये 19 मार्चला अतिवृष्टी म्हणता येणार नाही, परंतु अवकाळी पाऊस आणि गारपीट ह्या प्रकारची नैसर्गिक आपत्ती एकूण 5 तालुक्यांमध्ये स्थिती निर्माण झाली होती. जालना, बदनापूर, मंठा, घनसावंगी आणि भोकरदन. त्यापैकी 4 तालुक्यांचे अहवाल आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत. त्याच्यामध्ये प्राथमिक अंदाज जो आम्ही वर्तवला होता त्याच्या आसपासच जवळपास आहेत. तर एकूण 2628 शेतकऱ्यांचे 1427 एवढ्या क्षेत्रावरती नुकसान झालेलं आहे आणि साधारणपणे 2,40,00,000 रुपये एवढी रक्कम याच्यामध्ये येते. याचा आज शासनाला याच्यामध्ये सविस्तर अबकडामध्ये अहवाल पाठवण्यात येईल. त्यानुसार शासनाकडे निधीची मागणी करण्यात येईल. सर्वाधिक नुकसान कोणत्या तालुक्यात असल्याचं पाहायला मिळतं? सर्वाधिक जे नुकसान आहे ते बदनापूर आणि घनसावंगी या 2 तालुक्यांमध्ये अंदाजे 600च्या आसपास त्यांचं क्षेत्र आहेत.